नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो मित्रांनो कराड तालुक्यातील किवळ गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी 23 मे रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले। मित्रांनो, मे महिन्यातली ही सगळ्यात मोठ्या रकमेची शर्यत होती। या शर्यतीमध्ये प्रथम पारितोषिक असणारे 3 लाख रुपये आणि मित्रांनो गट पास विजेत्या गाडीसाठी 4000 रुपये हे बक्षीस देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही महाराष्ट्रातली मे महिन्यातली सगळ्यात मोठी शर्यत होणार आहे। या शर्यतीचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचा स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव काय दादा? अनिल माने। काय सांगाल या शर्यतीच्या संदर्भामध्ये कुठं हे मैदान संपन्न होणार आहे? कराड उत्तरमधील मौजे किवळ तालुका कराड या ठिकाणी हे आमचे मार्गदर्शक कराड उत्तरचे युवा नेते माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान घेण्यात आलेलं आहे। हे आमचं दुसरं पर्व आहे। गेल्याच वर्षी याच मैदानावरती पहिलं पर्व संपन्न झालेलं आहे। त्यामध्ये आम्ही गट पाससाठी 7000 रुपये दिले होते आणि पहिलं बक्षीस होतं 1,75,000। त्याच अनुषंगाने आमचं या ठिकाणी दुसरं पर्व चालू होतं आहे। पुढच्या वर्षीचं ह्या मैदानामध्ये किती गाड्यांनी सहभाग नोंदवला होता? 235। दादा, आता ही मैदान कशानिमित्त आहे? आमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आहे। बरं, या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस झालेली आहे। आणि एक्झॅक्ट या मैदानाचं लोकेशन काय, कुठून कसं यावं लागतं? उंब्रजपासून एक साधारण 10 किलोमीटरवरती किवळ गाव आहे। मसूर मार्गे किवळमध्ये यावं लागतं। हां, आणि किवळमधनं कुठं यायचं, काय विचारायचं, ठिकाणाचं नाव, या माळाला किंवा ह्या टेकडीला काय म्हटलं जातं? कस्टमचा माळा। कस्टमचा माळा। आणि किवळ गावातून किती अंतर आहे ह्या मैदानाचं? एक 2 किलोमीटर आहे। बरं, आणि इथं पहिलं मैदान झालेलं आहे ना? झालेलं आहे। बरं, आता वळूयात आपण दादा या मैदानाच्या बक्षिसाकडं। या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। बक्षिसाचं स्वरूप असं आहे, प्रथम क्रमांक 3 लाख रुपये आहे व 2 डाली आहेत। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये व 2 डाली। तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये व 2 डाली। चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 75,000 व 2 डाली। पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 व 2 डाली। 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 35,000 व 2 डाली आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 25,000 व 2 डाली। त्याचप्रमाणे गट पास विजेत्या गाडीसाठी आपण 4000 व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। आता दादा, आम्ही पाहतो एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस तुम्ही जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही गट पास विजेत्या गाडीसाठी रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देत आहे। ह्याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा? ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, बऱ्याच लांबून गाड्या येणार आहेत। गाडी मालकांचं कसं असते, शेतकऱ्यांच्याकडे कसं एवढ्या लांबून येणार, त्यांना एक प्रवेश फी आम्ही नॉमिनल ठेवलेले आहे, परंतु त्यांना एक बाबा लांबून आल्यानंतर भाड्यात थोडंसं त्यांना मदत व्हावी, हाच उद्देश आमच्या नेत्यांचा आहे। त्यामुळं आम्ही ते 4000 रुपये आम्ही त्यांना सन्मानचिन्ह आणि 4000 रुपये गटवास विजेत्याला देत आहे। बरं, आता दादा वळूया आपण मैदानाकडं। मैदान कसं आहे, काय? तर हे मैदान एक्झॅक्ट कुठल्या ठिकाणी आहे? काय म्हणाला मागाशी, कुठला माळ? हा कस्टमचा माळ आहे। कस्टमचा माळ आहे। त्याचबरोबर दादा, आता या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 10 फाटे आहेत। बरं, आणि वापरात त्याच्या सरासरी 8 फाट्या वापरात येणार आहेत। बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाचं म्हणजे माती कशी आहे, इथलं रान कसं आहे, त्याच्याविषयी सांगा। हे कठीण आहे, हे रान कठीण आहे आणि मैदान उराटी पल्ला आहे। उराटी पल्ला आहे आणि साधारण 1000 फुटाचा पल्ला आहे। 1000 फुटाचा पल्ला आहे। तर या मैदानाचं जे खाली सुट्टीचं ठिकाण आहे तिथं एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5 गट थांबू शकतात। त्याच्या जोडीला पुढं निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे? 300 फूट सरासरी जागा आहे। बरं, ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, रोड, नाला असं काय आहे का? नाही नाही। त्याचबरोबर आता दादा, या मैदानाला बॅरिकेड किती टक्के असणार आहे? 80% बॅरिकेड असणार आहे। ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी या मैदानामध्ये उपस्थित असणार आहेत का? असणार आहेत। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे। करण्यात आलेली आहे। त्याच्या जोडीला हे मैदान गावापासून दूर आहे, टेकडीच्या जवळ आहे,
त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे का? केलेली आहे. किती टँकरची व्यवस्था करण्यात आली? 2 टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरं, आता आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी वादळी वारा पाऊस वारा होतो आणि त्याच्या कारणानं कुठं फायनल होत नाही किंवा मैदान थांबवण्यात येतं. तर ऐन वेळेस पाऊस पडला किंवा निसर्गाने साथ नाही दिली तर आपलं काय नियोजन आहे? आपण या ठिकाणी पाऊस पडला तर थोडंसं थांबू शकतोय, पण या ठिकाणी पाऊस पडला तर कुठलीही अडचणी येणार नाही. मैदान टणक आहे. हे अर्ध्या तासात तुमचं मैदान चालू होते. त्यामुळे वळीव स्वरूपाचा एखादा पाऊस जरी पडून गेला तर मैदान चांगल्या उलट धुळा होणार नाही. मैदान टणक असल्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही बैलांना पळायला. मैदान त्याच दिवशी आम्हाला फायनल बघायला मिळेल. त्याच दिवशी फायनल होणार. दादा, आता ह्या मैदानाचं ऑनलाईन नोंदीचं काम सुरू झालेलं आहे का? झालेलं आहे. किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे? साधारण 22 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू होणार. किती वाजेपर्यंत राहील? साधारण 11 वाजेपर्यंत चालू राहील. बरं, आणि दुसऱ्या दिवशी मैदानावरती नोंद घेतली जाणार आहे? घेतली जाणार आहे. किती वाजेपर्यंत घेतली जाणार आहे? साधारण 11 वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे. बरं, त्याचबरोबर आता दादा या मैदानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 2000 रुपये. फक्त 2000? फक्त 2000 रुपये. बरं, आता वळूयात मैदानाच्या नियम अटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? कोणताही अवयव पुढे आल्यानंतर त्याच्यावर निकाल दिला जाईल. बरं, त्यानंतर एका वेळेस या मैदानामध्ये किती गट खाली जातील? एका वेळेस 5 गट खाली जातील. त्याचबरोबर त्यांना टाईम लिमिट किती असेल? एक 10 मिनिटाचं टाईम लिमिट असेल. त्याचबरोबर दादा, इथं लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचला निकाल दिला जाईल, परंतु लॉबीच्या बाहेर पाय किंवा छकडा जरी गेला तरी ती गाडी फॉल धरली जाईल. दादा, त्याचबरोबर आता या मैदानामध्ये गटाला सामना निकाल झाला तर कसा निर्णय असणार आहे? दोन्ही गाड्या परत पाठवल्या जातील. त्याचबरोबर सेमीफायनलला जर सामना झाला तर कशा पद्धतीने हे असणार? आपण सेमीफायनल जर सामना झाला तर एक तर संगनमत करून एक गाडी पळवली जाईल, अन्यथा चिठ्ठी उचलावी लागेल. संगनमत नाही झालं तर चिठ्ठीवर काढली जाईल. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरती केलं जाईल आणि ड्रोन कुणाचा वापरला जाईल? P3 लाईव्ह. मैदानामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला ड्रोन उडवायची परवानगी आहे का? नाही. दादा, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? महाराष्ट्राचा बुलंदावत सुनील मोरे आणि किरण बसे. त्याच पद्धतीनं राजकीय समालोचक म्हणून आपण चंद्रकांत कोकाड्यांचं नियोजन केलेलं आहे. बरं, त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनावडे बापू आणि सोमनाथ जगदाळे. खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे? आलेली आहे. त्याचबरोबर पुढे निकाल रेषेच्या समोर कसं असणार आहे? निकाल रेषेच्या समोर 2 कॅमेरे आहेत. शिवाय आपण मैदान हे पारदर्शक करतोय. गट, सेमी आणि फायनल हे चिठ्ठ्याद्वारे काढले जाणार आहे आणि सर्वांसमक्ष लाईव्ह चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. म्हणजे लाईव्हसाठी सेपरेट कॅमेरा आहे. अरे वा, छान, चांगला उपक्रम आहे. म्हणजे नवीन अजून आम्हाला काहीतरी बघायला मिळते. हे मैदान पारदर्शक आहे कारण आमचे नेते माननीय मनोजदादा घोरपडे यांचं उद्दिष्टच आहे की आपल्याला काही पैसे कमवण्यासाठी मैदान घेण्यात येत नाही, आपल्या नावासाठी करतोय आणि आमच्या नेत्याच्या नावाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागता का म्हणून त्यासाठी हे मैदान आपण पारदर्शक करतोय. ज्या चिठ्ठ्या ज्या आहेत गटाच्या असतील, सेमीच्या असतील, फायनलच्या असतील, त्या कुणाच्या हस्ते काढल्या जातील? लहान मुलाच्या हस्ते काढण्यात. बरं, त्याचबरोबर आता एवढं मोठं तुम्ही मैदान घेताय, एवढ्या मोठ्या रकमेचं जाहीर करण्यात आलं आहे, मागच्या वर्षीचा सगळ्यांना अनुभव आहे, तरी पुन्हा एक प्रश्न, ही जी बक्षिसं जाहीर केलेली आहेत ही बक्षिसं सर्व विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळतील का? मिळणार. त्याचबरोबर या मैदानामध्ये एखादी बैलगाडी विजेती झाली आणि त्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर त्या चालकावरती कारवाई करण्यात येईल, ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल आणि त्या चालकावरती कारवाई केली जाईल. कारण हे मैदान आहे ते अखिल भारतीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मैदान आहे, त्यामुळे हे संघटनेचं याचे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे त्यांचे नियम आहेत, त्या नियम अटीनुसारच मैदान पार पडलं जाईल. ह्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुणाकुणाला आमंत्रण देण्यात आले? आपल्या प्रदेशचे अध्यक्ष शेवाळ्याबाई असतील, आपले पैलवान अनाराव मोहिते असतील, आपले ताते असतील, त्याच्यानंतर पैलवान विलासराव देशमुख असतील. आपण सगळे म्हणजे जे काही बैलगाडी सांगले, आमचे खराड तालुक्याचे अध्यक्ष उदयदादा पाटील असतील, उपाध्यक्ष राजू सरपंच असतील, आपण सर्वांना निमंत्रण, सर्वजण उपस्थित राहणार आहेत. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा दादा? प्रशांत मोरे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान चांगल्या पद्धतीचं, उत्कृष्ट पद्धतीचं पार पडेल, तरी सर्व बैलगाडा धारकांनी आवर्जून उपस्थित राहून
चांगल्या पद्धतीचं बक्षीस घेण्यासाठी म्हणून दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त जे इथं बैलगाडा शर्यती होणार आहे त्याचं बक्षीस सरासरी 3 लाखापासून ते 25,000पर्यंत आहे. एवढं मोठं बक्षीस असं कुठं जास्त नसते. त्यामुळे सर्व बैलगाडावाल्यांनी उपस्थित राहावे आणि पारदर्शक मैदान होणार आहे याचा यांनी लाभ घ्यावा सर्व लोकांनी. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपले दादा? जितेंद्र मोरे, मी कोणेगावरून आलो. बरं, काय सांगाल मैदाना संदर्भात, आयोजकांच्या विषयी काय सांगाल? आयोजकांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर कराड उत्तरचे युवा नेते, युवकांचे आयडॉल व समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे, मग तुमचे रक्त हे नेत्रचिकित्सा शिबिर आयोजन करणे, डोळ्यांचे ऑपरेशन, मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे, गोरगरिबांना मदत करणे, अशा विविध उपक्रमातून ते तसे अतिशय लोकप्रिय असे आमचे नेतृत्व आहेत. तर त्यांचा वाढदिवस 26 मे रोजी संपन्न होत आहे. त्या वाढदिवसानिमित्त इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं आहे. अतिशय पारदर्शक आणि गेल्या वर्षी पण मी पाहिले सामने इथले, अतिशय पारदर्शक व फार मोठा सहभाग या मैदानाला लाभतो आणि कोणतेही पार्सलिटी होत नाही, योग्य निकाल दिला जातो आणि नियम अटी काटेकोरपणे पाळल्या जातात. इथे कोणाची वशिलेबाजी वगैरे काय चालत नाही. मुळात आमचे नेते माननीय मनोजदादा घोरपडे यांना पारदर्शक हा शब्दच अतिशय प्रिय आहे. त्यांचं संपूर्ण नेतृत्व पारदर्शक आहे. ते कधीही असं पैशाच्या वगैरे आमिषाच्या याच्या पाठीशी लागणारी व्यक्तिमत्व नाही आणि त्यामुळं हा मैदान अतिशय उत्कृष्ट पारदर्शक होईल आणि या मैदानासाठी महाराष्ट्रभरातून बैलगाडा शौकीन, बैलगाडा शर्यतीचे मालक, बैलगाडा मालक हे सहभाग नोंदवत असतात आणि याही वर्षी हे दुसरं पर्व आहे माझ्या माहितीनं आणि याही वर्षी सर्व महाराष्ट्रभरातून बैलगाडा शर्यत मालक आपला सहभाग नोंदवतील आणि त्यांनी नोंदवावा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव मोहित मानसिंग काटे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? हे कराड उत्तर केसरी 2024 हे मैदान माननीय श्री मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षीपासून आपण घेतोय. मागच्या वर्षी या मैदानाचं पहिलं पर्व झालेलं आहे, यंदाचं हे या मैदानाचं दुसरं पर्व आहे. बरं, आता मैदानाच्या विषयी काय सांगाल? कसं आहे, हे मैदानाची भरपूर चर्चा आहे. तुम्हाला त्या दिवशी कोरेगावच्या मैदानामध्ये तुम्ही आला होता, काय अनुभव होता कोरेगाव मैदानातला तो सांगा. कोरेगावच्या मैदानात सकाळी 11 पासून मी तुमच्यासोबत होतो. साधारण 4 वाजेपर्यंत आपण निमंत्रण पत्रिका स्वतः भेटून सगळ्या बैल मालकांना वाटल्या. त्याच्यानंतर उदंड असा प्रतिसाद आम्हाला भेटला. किती फोन आले साधारणतः? साधारण मला 200 ते 400 फोन आले असतील आणि भरपूर ठिकाणून म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून फोन आले. बरं, जर आता यवतमाळ, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर, नाशिक भागातनं बैलगाडी चालक मालक आदल्या दिवशी या ठिकाणी मुक्कामी आले तर त्यांच्या बैलाच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाईल. आदल्या दिवशी जरी बाहेरच्या जिल्ह्यातील बैल मालक आले तर त्यांच्या चारा पाण्याची इथं व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर आता दादा, का आम्हाला हे मैदान पारदर्शक पद्धतीनं पाहायला मिळेल का? 100% मैदान पारदर्शक पद्धतीनं पाहायला मिळणार. कारण चिठ्ठ्यावर कॅमेरा जे आम्ही 4 कॅमेरे लाईव्हचे लावलेले आहेत, लावणार आहे. 2 निकाल रेषे पुढं, निकाल रेषे तिथं 2, सुट्टीचे तिथं 1 आणि एक जो कॅमेरा असणार आहे तो चिठ्ठीवर असणार आहे. त्यामुळे त्याच्यात चिठ्ठीत काय होणार नाही आणि समजा आयोजक असतील किंवा गावगाडी असेल असलं कोणत्याही कोणाच्याही नावावर इथं गाडी पळवली जाणार नाही. फायनलमध्ये कुठली गाडी डायरेक्ट सोडली जाणार नाही. जे काय असेल ते पारदर्शकपणे होईल. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? मी राजेंद्र जाधव, माजी सरपंच तासवडे. काय आपल्याकडे संघटनेचा, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठला पदभार आहे? उपाध्यक्ष आहे मी, कराड तालुका उत्तर. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? तुमच्या भागातलं हे मैदान आहे. मागच्या वर्षी ह्यांनी केलेलं आयोजन, नियोजन आणि ह्या वर्षीचं, मागच्या वर्षीचा अनुभव सांगा. गेल्या वर्षीसुद्धा मैदान झालं, पारदर्शक मैदान. ह्या मैदानाला तशी वस्तुस्थिती गालबोट लागतच नाही आणि उद्याच्या होणाऱ्या मैदानाला सुद्धा गालबोट लागणार नाही. पारदर्शक मैदान होणार आणि सर्वप्रथम आमच्या संघटनेच्या नियमावलीत बसून ही मैदान होणार. म्हणजे आमची जिल्ह्याची किंवा आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, या संघटनेच्या नियमाला धरून ही मैदान पारदर्शक आणि स्वच्छ मैदान होणार. विशेष नाही काय. ह्या मैदानामध्ये दूरवर्ण गाड्या आहेत, त्यांचं कसं काय चाऱ्या पाण्याची याची व्यवस्था? चाऱ्या पाण्याची याची सोय होईल. प्रामुख्यानं बोलतो जालना, औरंगाबाद, नाशिक ह्या ज्या गाड्या येणार आहे ह्यांच्या आदल्या दिवशी जरी आल्या तर त्यांच्या बैलांचा चारा, त्यांचं जेवण ही सगळं व्यवस्थित इथं होणार. आणि जी पळायला लागेल ही सातारा छकडीला धरून, त्या नियमाला धरूनच पळायला लागेल. नाशिक छकडी इथं चालणार नाही.
म्हणजे आमच्या छकडीमध्ये- संघटनेचा नियमच आहे तो. सातारा छकडीमध्येच पळायचं का? सातारा छकडीलाच पळावं लागेल. सगळ्यांनी सहभाग घेतला तरी काय? सगळ्याला सहभाग घ्यायला त्यांचं स्वागतच आहे. हां. ज्या लांबनं गाड्या ज्या येणार आहेत नाशिक औरंगाबादवरनं बरोबर अमोल पवारासनी किंवा मोहितला फोन आलेत त्यांचं, हां. तर त्यांचं स्वागत आहे इथं. फक्त सातारा छकडीला पळायला लागेल. बरं, आता एक तुम्ही संघटनेचे पदाधिकारी, या भागातील ग्रामस्थ या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? इथं सगळ्यांनी सर्व बैलगाडीवाल्यांनी सहभाग घ्यावा. का घ्यावा तर त्यांना गट पास केला तर 4,000 रुपये बक्षीस आहे. बरं. म्हणजे बऱ्यापैकी त्यांना ती भाडे तोडे ही सगळं निघून जाणार आहे त्यात. त्यामुळे सर्व गाडी मालकाला माझ्या वतीने मी विनंती करतो की यांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा. दादा, आता नाण्याला 2 बाजू आहेत असं आपण म्हणतो नेहमी. तसं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की 50,000 बक्षीस आणि 1,000 रुपये प्रवेश फी. मात्र इथं 2,000 रुपये प्रवेश फी, 3 लाख रुपये बक्षीस आणि गट पासला 4,000 रुपये. काय सांगाल त्याने? म्हणून तर संघटना आमची सक्रिय झाली ह्या मैदानाला. बरं. ही पारदर्शक मैदान आहे म्हणून तर आम्ही संघटनेच्या वतीने इथं सर्व पदाधिकारी, आमची सगळी पदाधिकारी इथे उपस्थित राहणार आहे. कारण का तर आपला नियम आहे 1% प्रवेश फी. इथं 1% सुद्धा प्रवेश फी नाही, बरं, अर्धाच%. 0.5% प्रवेश फी आहे. म्हणून पारदर्शक मैदान आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त गट पासला 4,000 रुपये. चालतंय. धन्यवाद दादा. ओके. नमस्ते, आपलं नाव? प्रशांत गोलप, निगडी. केवळ या ठिकाणी मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. तरी माझ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम बैलगाडा मालकांना विनंती आहे, या ठिकाणी आपण या बैलगाडा शर्यतीसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी संपूर्ण मैदान हे पारदर्शक होणार असून याचा सर्व बैलगाडा शौकीन तसेच शर्यती पाहण्यात देखील सर्व या कराड उत्तरच्या ग्रामस्थ तसेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे व या शर्यतीचा आनंद घ्यायचा आहे. नाव काय आपलं? नाव माझं रणजित जाधव. काय सांगाल मैदान संदर्भात? मैदान 1 नंबर आहे. केवळ मैदान पर्व दुसरं. सेम पेडगाव मैदान पण पेडगाव सारखे सेम का हो? सेम बसाय बिसाय प्रेक्षकांना चढ आहे वर. बरं. पुन्हा फाट्या चांगल्या आहेत, त्या खोंडासनी मोठ्या बैलासनी चढाचं रान आहे. उभा पाऊस आला तरी काय होणार नाही. बरं, चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं दादा? अर्जुन चव्हाण, चिखली. बरं, काय सांगाल मैदानाच्या विषयी? 26 तारखेला दादांचा बड्डे आहे. बड्डे निमित्त केवळमध्ये 23 तारखेला बैलगाड्या शर्यत, भव्य दिव्य अशी बैलगाड्या शर्यत आपण ठेवत आहे दादांच्या बड्डेला. आणि दुसरं पहिल्यांदा पहिले एक झालेलं आहे, हे दुसरं पर्व आहे. आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम होईल बैलगाडी शर्यतींचा. आमच्या दादांच्या कुठल्या ह्याला कालबोट न लागता असं भव्य दिव्य असं मैदान होईल आणि चांगल्या पद्धतीने होईल. धन्यवाद दादा. दादा नमस्ते, नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव मारुती गोलपवाडी. बरं. केवळ या ठिकाणी मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 23/5/2024 या रोजी इथं बैलगाड्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडी शर्यतींनी इथं उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? संदीप पवार. काय सांगाल दादा? कराड उत्तरचे युवा नेता आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शना यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ या ठिकाणी भव्य दिव्य असे बैलगाड्या शर्यती होत आहेत. तरी आम्हाला या बैलगाड्या शर्यतीचा नाद आहे, शौक आहे. तरी मी सर्व बैलगाड्या शौकिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा. ही स्पर्धा पारदर्शी स्पर्धा होणार आहे, तरी आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. दादा, आता तुम्ही काय माजी सैनिक होता काय? हो, माजी सैनिक होतो. किती वर्ष देशाची सेवा केली? 19 वर्ष. कुठल्या ह्याच्यात होता? मराठा लाईट इन्फंट्री. बरं. आणि पोस्टिंग कुठं कुठं झालं दादा? पोस्टिंग माझं 5-6 ठिकाणी म्हणजे जम्मू, आसाम, गुजरात, हिमाचल. रिटायरमेंटचं पोस्टिंग कुठं होतं? रिटायरमेंटचं शेवटचं पोस्टिंग बेळगाव सेंटर. बेळगाव होतं. आणि कसं तुमच्या आजी माझी जे सैनिक आहेत ते ग्रुप असतील त्याच्यावरती शर्यतीची चर्चा होती का दादा? होती, चर्चा होती. आता ही बाईट टाकणार का त्या ग्रुपला? टाकणार. चालतंय. धन्यवाद दादा. थँक्यू. दादा नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव अभिजित अशोक जाधव. काय सांगाल मैदानाच्या विषयी?
मैदान हे आत्तापर्यंत आत्तापर्यंत झालेल्या मैदानापेक्षा भव्य दिव्य मैदान होणार आहे व पारदर्शी मैदान होणार आहे. यासाठी बैलगाडी प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. चालतंय, धन्यवाद दादा.